तर त्यांनी ती डायरी फिरताना बघितली अगोदर खिडकीतून हळू झाकून की कोण दुसरं आहे का म्हणून. हे पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी पाहिलं, त्यांनी डायरी घेतली आणि खेचून घेतली. आप यहाँ पे क्यों आए हो, आपको किसने शेतकरी आंदोलन में जाने को दिया है. थोडं मनामध्ये भीती भरली. तर तिथल्या सर्व आम्हाला सावित्रीच्या लेकी सगळ्या आम्हाला तिथे भेटल्या. त्या लेकीने आमचं रक्षण त्या ठिकाणी केलं. आजूबाजूच्या लोकांनी धान्य देणं बंद केलं, सरकारने योजना देणं बंद केलं, त्यांची कोणती सोयी सुविधा नाही केली. त्यांनी हे सगळ्या सुविधा बंद केल्यानंतर मग तिथल्याच पंचायती लोकांनी सगळ्यांनी ठरवलं की अब हम कुछ तो करेंगे. मग 80 वर्षापर्यंतचा वयोवृद्ध माणूस देखील लढत होता. मग जर तुम्ही लोकांच्या बाजूने जर न्याय देता तर लोक रस्त्यावरती आले असते का. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर जेव्हा जेव्हा एखादं आंदोलन झालं, ज्या वेळेस सरकारने चुकीचे निर्णय घेतले त्यावेळेसच माणूस पुढे आलाय ना रस्त्यावर. बरोबर. शेतकरी राजा हा एकटा नाहीये, पूर्ण भारत देशाचा आहे. कारण की शेतामध्ये आम्ही राहतो, 24 तास आम्ही काम करतो. पाणी नसेल तर पाण्याची सुविधा आम्ही करतो, जागा आमची, जमीन आमचं, सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना तुम्ही कोण भाव ठरवणार आहे. आज शेतकऱ्याकडून 5 रुपये किलोने कांदा घेतला जातो, जो मॉलमध्ये 35 रुपये किलोने विकला जातो. वरचे पैसे आम्हाला का नको. ह्या संदर्भामध्ये ते आंदोलन होतं. तर त्याचा भाव वेगळ्या पद्धतीने केला गेला. सांगितलं गेलं की हे शेतकरी आंदोलन स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या उपयोगासाठी केला जातोय. जे ब्रिजवरती जे लोक झोपलेले त्यांच्या अंगावरती अक्षरशः गाडी पळवली होती. लाईट सगळे पहिले बंद केले आणि त्यांच्या अंगावरती गाड्या सगळं. आणि उद्देश काय होता हे सगळं करण्याचा? आंदोलन बंद पाडण्याचा. वेलकम टू स्पेल द टी विथ सत्तावीस गाईज. आज आपल्याकडे एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आले आहेत जे खूप हार्ड वर्किंग आहेत आणि खूप डेडिकेटेड आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण आणखी माझ्या मम्माकडून ऐकूया. खरं तर नर्मदा आंदोलन असेल, कंत्राटी कामगार यांचं आंदोलन असेल, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल डम्पिंग ग्राउंडची जी मुलं आहेत त्यांच्यासाठीची जी चळवळ असेल किंवा त्यांच्यासाठीचं जे काम असेल त्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. तसंच 2020 साली एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं जे होतं शेतकरी बांधवांसाठी. त्याचबरोबर 2020ला स्वातंत्र्य भारत आपण म्हणवतो. या स्वातंत्र्य भारतामध्ये साधारणतः पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये शेतकरी बांधवांचं आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनाला पूर्ण देशभरामधून प्रतिसाद मिळाला होता आणि त्या प्रतिसादाचं एक उत्तम उदाहरण उभं राहणार होतं. परंतु ह्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागलं आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं. त्याचं खरं कारण काय आणि त्याच्या मागचं राजकारण काय या सगळ्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत. चला तर भेटूया अजय यांना. नमस्कार अजय. नमस्कार, माझं नाव अजय भोसले आणि मी अनेक वर्षापासून या सामाजिक चळवळीवर काम करतोय. शेतकरी आंदोलन म्हटलं तर जीवाचा एक प्रश्न असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही शेतकरी आंदोलन देखील आणि त्याच्यावरती लढा मोठ्या प्रमाणात देऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. शेतकरी आंदोलन म्हटलं की आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न, शेतकरी राजा, की प्रत्येक महाराष्ट्रातल्या मातीतून बहिकूज जे निघतं ते प्रत्येक अन्नदाता ज्याला आपण ओळखतो तो म्हणजे शेतकरी राजा. बरोबर. पण ज्या शेतकऱ्यांसाठी एवढं आपलं त्यांनी मदत केली आणि त्या शेतकऱ्यांनी प्रत्येक नागरिकाला जीवन मरणाचा साधन त्यांनी निर्माण करून दिलं, त्या शेतकऱ्याविरोधात जर एखादी गोष्ट निघाली तर आम्ही तर युवा आहोत तर प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि त्यांना जेव्हा जेव्हा अडचण येतील तेव्हा हा युवा पेटून उठणार आणि त्यावेळेस त्याला आंदोलनाला साथ देणार. अशीच एक घटना 26 जानेवारी 2020 रोजी सिंधू बॉर्डरच्या या ठिकाणी घडली आणि दिल्लीच्या 4ही रस्त्यावरती जो दिल्लीला जाणारा जो मेन मार्ग आहे, राजस्थान असेल, इथून गुजरात मार्ग असेल, परत पेहलगाव असेल, गाजीपूर बॉर्डर असेल, परत बुरहानपूर असेल, गोध्रा असेल, या अनेक ठिकाणावरून ज्या दिल्लीला मार्ग जातो त्या दिल्लीच्या मार्गापर्यंत आम्ही जात होतो. पण जाताना असं झालं की आम्हाला गोध्रामध्ये, आम्ही ज्यावेळेस गुजरात पास केल्यानंतर गोध्रा हे गाव लागतं, गुजरातमध्ये गेल्यानंतर गोध्रा या ठिकाणी आम्ही काही महिलांना भेटलो. त्यांना नेमकं आंदोलन का चालू आहे, शेतकरी आंदोलन कोणासाठी चालू आहे हे जेव्हा आम्ही चर्चा केली तर त्यावेळेस स्थानिक पोलिसांनी आमच्यावरती वॉच ठेवला आणि आम्हाला चारी बाजूनी त्यांनी घेरलं होतं आणि आम्ही त्या ठिकाणी स्तब्ध झालो की का आणि कशासाठी आम्हाला घेरलं. कारण की आम्ही तर योग्य दिशेने जात आहोत आणि ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं त्याच्या पाठीशी आम्ही खेळलो आहोत आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून जात आहोत.
तर तिथे आम्हाला घेरलं आणि सांगितलं की तुम्ही आंदोलन का जाताय तिकडे, कशासाठी जाताय, तुम्हाला कोणी अधिकार दिला, तुम्ही परमिशन घेतली का, ह्या सगळ्या विचारणा केली. आणि त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करण्यासाठी आमची एक नोंदवही असायची, त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाची नोंद करायचो, कोणाला भेटलो, किती वाजता भेटलो किंवा कोणत्या संघटनेच्या लोकांना भेटलो. तर त्यांनी ती डायरी फिरताना बघितली अगोदर खिडकीतून हळू झाकून की कोण दुसरं आहे का म्हणून. हे पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी पाहिलं ओके. आणि नंतर ते बघितल्यानंतर आमची जशी रीतसर नोंदणी चालू झाली आणि शेवटपर्यंत वही आली, त्यांनी डायरी घेतली आणि खेचून घेतली. आप यहाँ पे क्यों आए हो, आपको किसने शेतकरी आंदोलन में जाने को दिया है, अशा मोठ्या ह्याच्या आवाजात आमच्याशी बोलले. आणि बोलल्यानंतर ना असं झालं की आम्ही थोडं भिलो की नेमकं हे काय चालू आहे नेमकं. तर कारण की आम्ही तिथं ज्या पद्धतीने आपण स्थानिक कॉर्नर मीटिंग घेतो त्याच पद्धतीने आमची एक छोटीशी मीटिंग एका हॉलमध्ये आणि त्यांची परवानगी घेऊन आम्ही ती केलं होतं आयोजन. तर ते घेतल्यानंतर तिथे अडवणूक केली आणि आमच्या गाडीला जे तिरंगे झेंडे लावले होते ते तिरंगे झेंडे त्यांनी काढून घेतले आणि सांगितलं की तुम यहाँ से निकल जाओ अभी के अभी. असं केल्यानंतर आम्ही थोडं थांबलो, थोडं मनामध्ये भीती भरलेली. तर तिथल्या सर्व आम्हाला सावित्रीच्या लेकी सगळ्या आम्हाला तिथे भेटल्या. त्या लेकीने आमचं रक्षण त्या ठिकाणी केलं आणि त्यातून आमचा प्रवास पुढे चालू राहिला. कारण की तिथल्या आदिवासी पाड्यांवरच्या सगळ्या महिला तिथे आल्या होत्या. आमचं नेमकं आम्ही का तिथे आलो, कशासाठी आलो ते सगळं ऐकण्यासाठी. तेव्हा त्यांना सांगितलं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो तर पुढून पुन्हा गाडी आली आणि आम्हाला अडवलं आणि म्हणाले की आप रिटर्न महाराष्ट्र निकलना, यहाँ पे रुकना नहीं है और आगे जाना नहीं है असं सांगितलं. तर थोडं मी म्हणलं की आपल्याला तर तिकडे जायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचे, कारण शेतकरी राजा हा एकटा नाहीये, पूर्ण भारत देशाचा आहे. त्याच्यामुळे त्याला सपोर्ट करणं, मदत करणं, तिथे पोहोचणं आणि नेमकं काय मदत हवी ती बघणं गरजेचं आहे. याला आम्ही नाव दिलं होतं शेतकरी किसान ज्योत यात्रा म्हणून, जी समताभूमी महात्मा फुले यांच्या समताभूमीतून बिडेवाड्यातून सुरुवात झाली होती आणि दिल्लीपर्यंत सिद्धी बॉर्डर पर्यंत ती थांबली. जवळजवळ 1250 किलोमीटरचा प्रवास होता. एका हाती ज्योत आणि एका हाती तिरंगा असं करत प्रत्येक मुलगा दिवसाला 100 किलोमीटर पळत होता. असं ते रनिंग होतं. एका हातात ज्योत घेऊन आणि एक गाडीवरती काही जण असायचे. म्हणजे एकाचे 100 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर झाल्यानंतर मग चेंज व्हायचा. त्याला रिले बॅटिंग आम्ही म्हणायचो की चेंजेस करत आम्ही ते पोहोचायचो. आणि दिवसाला 100 किलोमीटर असा प्रवास आम्ही ठरवून जवळजवळ 12 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तर ते करत असताना गोधरा झालं. गोधऱ्यानंतर मग पुढे आम्ही आलो. तर आम्हाला असं झालं की पक्षामध्ये असणारे, पक्षाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या लोकांनी मदत केली. कारण की पक्षातल्या लोकांना किंवा सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनाही माहित होतं की हे चाललंय ते योग्य चाललंय आणि त्यांना ती जाण होती. पण कसं शेवटी वरून दबाव असलं की आपल्याला विरोधच करणं गरजेचं असतं. हे ते सगळं चालू होतं. आणि एक आनंदही होतो की ज्यावेळेस गुजरातमध्ये मोठं वातावरण भीतीचं तयार केलं होतं सरकारने की एकाही शेतकऱ्यांनी तिथं पाठिंबाला जायचं नाही, पण गुजरात कोर्टाने त्यावेळेस न्याय दिला की ज्यांना कोणाला गुजरातच्या लोकांना, जे शेतकरी आहेत, ज्यांना कोणाला शेतकरीला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जायचं असेल तुम्ही ते जाऊ शकता म्हणून. तिथं आम्हाला एक यशस्वी झाल्यासारखं आम्हाला वाटलं. मग तिथं आम्ही भेटलो, चर्चा केली, लोकांशी संवाद साधला आणि तिथून मग आम्ही पुढे प्रवासाला सुरुवात केली. मग आम्ही राजस्थानमध्ये गेलो. रायपूर गावामध्ये आम्ही टेंटमध्ये राहिलो, जिथे कुक्कुटपालन होतं त्या ठिकाणी आम्ही पण एक नवीन अनुभव आम्हाला मिळत गेले. कारण की त्या ठिकाणी राहण्याची सोय नसताना देखील तंबूमध्ये आम्ही राहत होतो. तर ज्या ठिकाणी जेवणाचं कमी प्रमाणात घरगुती आम्ही जेवण करत होतो. काही जण रस्त्यावरती आम्ही झोपायला नसेल तर रस्त्यामध्ये आम्ही झोपतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फेस करत तिथपर्यंत गेलो. तिथून जात असताना मग आम्ही शहाजा बॉर्डर वरती पोहोचलो. कोटा, ज्याला आपण आर्मी आणि मिलिटरी बेस कॅम्पचं बोलतो, आणि तिथं मुलं तयार होतात. मग युपीएससी एमपीएससी तर्फे म्हणा किंवा आर्मी चांगले लीडर्स ऑफिसर तयार होतात. त्या ठिकाणी आम्ही मिलिटरी कॅम्पस मध्ये राहिलो. त्या ठिकाणी चर्चा केली आणि तिथल्या लोकांनी आम्हाला सकाळी 4 वाजता उठवलं की हा नियम आहे तिथला आणि 10च्या आतमध्ये तुम्ही थांबायचं, बाहेर जायचं ना. तर त्या नियमानुसार आम्ही राहिलो तिथे, जेवण ते केलं आणि त्यांना नेमकं सांगितलं की हे नेमकं शेतकरी आंदोलन का होतंय. शेतकरी आंदोलन होतंय हमी भावाच्या संदर्भात आंदोलन होतं. कारण की आम्हाला हमी भाव हा मिळाला पाहिजे. कारण की मध्ये ती तिसरा पार्टनर येण्यापेक्षा किंवा दलाली मध्ये येण्यापेक्षा आम्ही आमचा भाव पूर्ण सरकारची निर्णय ठरवू ना आम्ही की आम्हाला काय रेट हवा. कारण की शेतामध्ये आम्ही राबतो, 24 तास आम्ही काम करतो. पाणी नसेल तर पाण्याची सुविधा आम्ही करतो. जागा आमची, जमीन आमचं, सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना तुम्ही कोण भाव ठरवणार आहे. करेक्ट. कारण की आम्ही उगवतोय ना, आम्ही लोकांसाठी उगवतोय, आम्ही आमचं स्वतःचं पोट भरण्यासाठी उगवतोय. मग तुम्ही भाव ठरवणार आहे कोण.
आज शेतकऱ्याकडून 5 रुपये किलोने कांदा घेतला जातो, जो मॉलमध्ये 35 रुपये किलोने विकला जातो, किंवा रस्त्यावरती भाजी मंडईमध्ये 40 रुपये किलोने विकला जातो, व वरचे पैसे आम्हाला का नकोय? ह्या संदर्भामध्ये ते आंदोलन होतं. तर त्याचा बाव वेगळ्या पद्धतीने केला गेला. सांगितलं गेलं की हे शेतकरी आंदोलन स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या उपयोगासाठी केला जातोय. पण त्यावेळेस असं झालं की चार कोड बिल पण आणले जाणार होते, जे शेतकऱ्यांना, कंत्राटी कामगारांच्या योग्यतेसाठी संविधानामध्ये लागू करण्यात आलेले जे नियम होते, त्या नियमाच्या विरोधात जाऊन यांनी 4 कोड बिल आणले, जे लोकांनी, कंत्राटदारांना, प्रश्नांना आणि त्यांच्या योग्यते जे काम करत होते त्यांना हानिकारक असणार. 21 नोव्हेंबर 2025 मध्ये ते कोड बिल लागू करण्यात आलं. ते कोड बिल असं होतं की तुम्ही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. कंत्राटी कामगार असाल तर तुम्हाला जे नियम घालून दिले तेच तुम्ही करायचे. इथं दडपशाही झाली. मोठ्या प्रमाणात एवढी दडपशाही होती ती की तुम्ही तुमच्या पैशासाठी भांडायचं नाही. तुम्ही ESI कोणताही तुम्हाला सोयी सुविधा मिळणार नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठे गेला तर नाही. कामगारांनी जर एखादी घटना केली तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. असे एकूण 40च्या आसपास असणारे नियम जे कामगारांच्या बाजूने त्यांच्या हितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले होते, ते पूर्णतः बंद करून त्यांनी 4 कोड बिल आणले, जे आजच्या घडीला कंत्राटी कामगारांना उपयोगात नाहीत. ते कोड बिल त्यांनी लागू केले. अशा पद्धतीने होतं. ज्यावेळेस आम्ही त्या आंदोलनामध्ये गेलो, तिथून सिद्धू बॉर्डर मध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की ही लोक एवढे वाढतायत कसे आणि ह्यांचं कुटुंब पण आहे, तर हे सांभाळ कसे करतात. त्या ठिकाणी असं झालं होतं की एक माणूस तिथून ट्रॅक्टर घालवल्यानंतर तो त्याच्या गावी जायचा आणि त्या ठिकाणावरून एक पार्टनर तिथे यायचा. म्हणजे ते पण चेंजेस होत राहायचे. पण कळत नव्हतं कोणाला की ही संख्या अजून तेवढीच आहे, म्हणजे लोक तेवढेच आहे, तिथून कोणी गेलं नाहीये परत. आणि ज्या वेळेस आंदोलनाची वेळ आली तेव्हा जे गेलेले होते तेही परत आले. त्यांना आजूबाजूच्या लोकांनी धान्य देणं बंद केलं, सरकारने योजना देणं बंद केलं, त्यांची कोणती सोयी सुविधा नाही केली. पूर्णपणे प्रसार ते पडलं होतं. आणि ज्यावेळेस मग त्यांनी हे सगळ्या सुविधा बंद केल्यानंतर मग तिथल्याच पंचायती लोकांनी सगळ्यांनी ठरवलं की अब हम कुछ तो करेंगे. मग प्रत्येकाच्या शेतामध्ये जे काही धान्य उगवलेलं होतं किंवा जे काही जमा होतं ते सगळं त्यांनी ट्रॉलीच्या ट्रॉली भरून आणण्यास सुरुवात केली. आणि ज्या पद्धतीने गुरुद्वार एक असं आहे की जिथे कोणतंही अन्नाला कमी पडत नाही, ते गुरुद्वाराच्या माध्यमातून प्रत्येकाला अन्न पुरवठा करण्यात आला. तिथे जेवण 24 तास लंगर चालत होते, कोणालाही कमी, बाहेरचा असो, आपला असो, किंवा विरोधात जरी असला तरी तिथे लंगर मध्ये येऊन जेवण करून जात होता आणि ते करत होता. ते करत असताना 26 जानेवारी हा दिवस उजाडला. आम्ही तिथे व्यासपीठावर गेलो, बोललो आणि महाराष्ट्रातून आलो तुम्हाला पाठिंबा द्यायला, आणि तेही 36 इंच छाती फाडून आम्ही पुढे आलो. असं आम्ही ते करत आम्ही पुढे आलो. आल्यानंतर ना आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, नेमकं काय चालू हे प्रत्येकाशी बोललो आम्ही. कडाडत्याच्या थंडीमध्ये -डिग्री मध्ये दिल्लीमध्ये त्यावेळेस थंडी होती. त्याला काय म्हणतात, चादरीला एक शब्द आहे की रजाई. हा, जवळजवळ आम्ही 4 रजाई एका अंगावरती घेऊन झोपत होतो, एवढी थंडी तिथे होती. जॅकेट प्लस रजाई, कानातली कापूस भरून कान टोपी, एवढं सगळं असताना देखील तिथे शेतकरी बांधव, जो जवळजवळ 80 वर्षापर्यंतचा वयोवृद्ध माणूस देखील लढत होता. मग ते जर एखादी घटना जर घडणार नसती तर लोक कशाला रस्त्यावरती आले असते? बरोबर. जर तुम्ही लोकांच्या बाजूनी जर न्याय देताय तर लोक रस्त्यावरती आले असते का? नसते ना. मग हे लोक का आले? कारण की काहीतरी गोष्ट चुकीची झाली म्हणून हे लोक आले. जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर जेव्हा एखादं आंदोलन झालंय, ज्या वेळेस सरकारने चुकीचे निर्णय घेतले त्यावेळेसच माणूस पुढे आलाय ना रस्त्यावर. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही घेतले तेव्हा आनंदाने आहे माणूस, की ते मान्य असतात म्हणून माणसं मागे असतात, त्यामुळे येतात. पण ज्यावेळेस तुम्ही चुकीचं घेता त्यावेळेस माणूस रस्त्यावरती येतो. तर तशी ती घटना त्या ठिकाणी घडली. असं चेंजेस होत गेले. आणि ज्यावेळेस 26 जानेवारी हा दिवस उगवला आणि पंतप्रधानांनीच घोषणा केली होती की ट्रॅक्टर रॅलीद्वारे तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता, आणि एक आनंदाची बाब की आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग होता आला. एका साईडला स्वतंत्र भारताचं संविधान लागू झालं आणि त्याची प्रजाची सत्ता, ज्याला आपण म्हणतो की जी सत्ता त्यावेळेस असते, पण लोकांना खरंच ती सत्ता होती का, ती प्रजाची सत्ता म्हणावी का, असा देखील प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होतो. कारण की संविधान 1950 रोजी जरी लागू झालं पण त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला झाली.
पण ती नक्की लोकांना मिळते का, त्याचं नक्की प्रजेसाठी आहे का? कारण प्रजासत्ताक हा लोकांसाठी केला जातो, की तुमच्या न्याय हक्कासाठी हे तयार केलं जातं. प्रजेच्या हाती दिलेली सत्ता. हा, आणि काय म्हणतात त्याला, नागरिकांना हवं असणारं शासन असं ते आहे लोकशाही लोकशाही मार्गातून. पण तुम्हाला मिळते का? नाही ना शेवटी. पण ती कुठेतरी आडबाजी केली जाते हे त्यातून दिसून आलं. आणि 1 मार्च सिंधू बॉर्डरवरून निघालं, टिकरी बॉर्डरवरून काही ट्रॅक्टर्स निघाले, सिंधू बॉर्डर गाजीपूरवरून काही बॉर्डर्स निघाले, त्याच्यानंतर ना शहाजापूर बॉर्डरवरून ट्रॅक्टर निघाले. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी रूट दिले होते की तुम्ही ह्या वेळेत रूटला मार्च करू शकता असं. मग सिंधू बॉर्डरला आम्ही असताना ज्यावेळेस आम्ही पळत पळत पुढे गेलो, ट्रॅक्टर होते सोबत, पण ट्रॅक्टर चालवायच्या अगोदर आम्ही पळत पळत पुढे गेलो आणि त्यावेळेस तिथे सिक्युरिटी गार्ड सगळे बॅरिकेड लावलेले, काही जण बंदुकी घेऊन उभे होते, काही जण अश्रूड घेऊन उभे होते, काही जण काही काय म्हणतात त्याला, काठी लाट्या आहे ती घेऊन सगळे उभे होते. आणि मेन जो मार्ग होता हायवेचा रूटचा तो संपूर्णपणे बंद केला होता. तर त्यांनी सांगितलं आमचं टायमिंग तरी झाले, आम्हाला सोडा ना तुम्ही, असं त्यांनी एकाने विचारलं. तुम्हारे बाप का रास्ता आहे क्या, असं त्यांनी विचारलं. मग ते बोलला ठीक आहे जाऊ दे. मग हा कट होता कुणाचा सांगता येणार नाही, कारण की हा सगळ्यात मोठा कटच असणार आहे. कारण की ज्या न्याय हक्कासाठी शेतकरी पुढे लढतोय आणि तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो, की सरकारच आपल्याला दिसतं की जर एखादी नागरिक ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतो तो स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढतो आणि सरकार जर दाबत असेल तर आपल्याला दिसतं की हे वेगवेगळ्या कारणास्तव आपल्याला दिसतात. आणि ज्यावेळेस आम्ही ते पुढे गेलो आणि ट्रॅक्टर जेव्हा थोडासा पुढे गेला तेव्हा मग त्यांनी एकाने कोणीतरी बंदूक चालवली, हवेत सोडली की समोर ते कळालं नाही, कारण की तेवढ्यात त्यांनी अश्रूड सोडले आणि अश्रूडने पूर्ण चेहरा पूर्ण म्हणजे असं झाला होता की तुम्ही 1 सेकंद पण डोळे उघडू शकत नाही, की पूर्णपणे असंच तुम्हाला ठेवावं लागतं आणि असं चिरीमिरी डोळे जेवढे उघडझाप करता येईल तेवढे तुम्ही करून बघू शकता, अशी ती परिस्थिती. आणि एक सोडून जवळजवळ एक 50-60 अश्रूड त्यांनी पूर्ण गर्दीमध्ये जेवढा लांब फेकता येईल तेवढे ते फेकत गेले. म्हणजे हे शेतकरी आंदोलनासाठी जे ट्रॅक्टर्स आले होते त्याच्याबरोबर जो काही क्राऊड आला होता त्यांच्यावरती अश्रूड सोडण्यात आले, जेणेकरून की त्यांनी पुढे येऊ नये म्हणून आणि त्यांनी त्याच्यात सहभागी घेऊ नये आणि तिथून त्यांनी परतीचा प्रवास पडला. तर ते करत असताना एक असंही का आम्हाला जाणवलं की ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, जी मीडिया, तेच तिथं चुकीचं करत होती. आणि थोडं आश्चर्य वाटले की ज्यांना लोकांपर्यंत जी योग्य माहिती जायला हवी होती ती काय तिथे गेली नाही. चुकीची माहिती बरीच स्प्रेड झाली आणि ती गोळीबार झाला, त्यांनी दगडफेक केले, नंतर काठीमार चालू केला. आणि जसे ट्रॅक्टर पुन्हा वळून आपल्या तंबूकडे जात होते त्यावेळेस तिकडचेच काय म्हणतात कार्यकर्ते, ज्याला आपण शासन कार्यकर्ते म्हणावे, की नेमके दरोडेखोर नेमके उभे केलेत का असं ते झालं होतं. आणि त्यांनी खरोखर मारायला सुरुवात केलं, जो शेतकरी त्याला दांडीने मारत होते, जो दिसत मारत होते. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी उभे करून ते चालू झालं. आणि आम्ही कसं तरी त्यातून बाहेर पडलो. तिथून ऍम्ब्युलन्स आल्या, ऍम्ब्युलन्स वरती दगडफेक झाली, त्याच्यावरती मारहाण केलं, तुम किनको लेके जा रहे हो, ही काही वेगवेगळे शब्द वापरून ते केलं. आणि जसं ही जी बातमी योग्य ती लोकांना कळू नये म्हणून जवळजवळ आठवडाभर त्यांनी काय म्हणतात इंटरनेट सुविधा बंद केले, फोन कॉल बंद केले, युट्यूब चॅनल लोकांचे चालू होते ते पूर्णपणे बंद झाले. त्याच्यानंतर तुम्हाला जे खाण्यापिण्यासाठी जी सोयी केली होती ती बंद केली, शौचालयाच्या सोयी बंद केल्या, तुमच्या पाण्याची व्यवस्था जी केली होती सरकारने ती पूर्णपणे बंद केली. मग त्यांनी सांगितलं तुम्ही असं कराल तर मग आम्ही असं करू. मग त्याच्यामध्ये जेवढेही लंगर्स होते, जेवढेही गुरुद्वार होते, त्यांनी मग मदत पाठवायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी ती मदत पोहोचली. तेव्हा मग ते आंदोलन अजूनही पुढे गेलं. जवळजवळ 700च्या आसपास लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. पण हा आकडा मात्र कुठेही जाहीर झाला नाही, कारण की जर एखाद्या वेळेस आकडा जाहीर झाला किंवा तिथली सत्य घटना बाहेरच येऊन दिलेली नाहीये, जर दिलं असतं तर फक्त भारतभर पूर्ण हे घडलं असतं आणि तिथे मोठ्या संख्येने आंदोलनाने मोठा पेट घेतला असता असं ते होतं. आणि महाराष्ट्राच्या बाजूने आम्ही जशी माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत गेलो तसे संख्येने लोक येत गेले. काही जण टेम्पोने आले, काही जण रेल्वेने आले, काही जण ट्रॅक्टर्स घेऊन आले, काय जसं ग्रुप तयार होईल त्या पद्धतीने मारा. कारण की हे फक्त पंजाब आणि हरियाणाची लढाई नव्हती, तर ही अखंड देशभराची लढाई होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे कधीच राहणार नाही, याच्यासाठी कायम पुढे येणार. कारण की ह्याच्यामध्ये समाज सुधारकांनीही बरेच जणांनी आपले प्राण दिले, त्याच्यामुळे आपण हे पुढे करत गेलो. आणि अशा तऱ्हेने ही शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर दिल्लीच्या काय म्हणतात
दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जेव्हा ध्वज फडकवला गेला आणि त्यावेळेस घोषणा केली की आम्ही आंदोलन काय म्हणतात, तुम्हाला जे हवंय तसं आम्ही न्याय देतो, तर तुम्ही परत जावा, ही जी काय म्हणतात छोटीशी काय प्रलोभन. म्हणतात, हा तसं त्यांनी केलं आणि त्यातून त्यांनी खोटं बोलण्याचं आश्वासन दिल्लीच्या तिरंगी ध्वजासमोर त्यांनी हे केलं, घोषणा केली की तुम्ही जावा, आम्ही न्याय देतो. आणि तेवढ्यात त्याच ठिकाणी त्यांच्याच लोकांनी तिथे आंदोलन केलं आणि गोळीबार त्या ठिकाणी केला आणि काही जणी जखमी झाल्या आणि त्यांच्यामध्ये आपसातामध्ये भांडणं लागली. कारण की ज्या ठिकाणी ज्यावेळेस राजकारण येतं त्यावेळेस तुम्ही तुमचे नसता, ते एखाद्या पक्षाचे किंवा एखाद्या राजकीय घटकाचे लोक होऊन तुम्ही तिथे लढायला येतं, पण आपण नेमकं कुठे चुकतो किंवा काय हे स्वतःची शहानिशा करणं देखील गरजेचं असतं. आणि काही वेळेस असं झालं की तिरंगा ध्वज आणि एक इतर ध्वज वर खाली दाखवण्यात आला आणि सांगितलं की तिरंग्यापेक्षा आमचा ध्वज मोठा आहे. कारण हा, की आमचा ध्वज मोठा म्हणजे कोणाचा ध्वज होता तो? ते त्या ठिकाणी खलिस्तानचा एक ध्वज होता जो मागच्या बाजूला होता आणि तिरंगा अच्छा. पुढे होता. तर ते फोटो आणि हा मार्च पास जो आहे तो बॉर्डरला होतो, बॉर्डरला होतो. होता आणि इंडिया ते- पाकिस्तानच्या. हो बरोबर. तर तिथे दाखवताना असं दाखवलं गेलं की खलिस्तानचा झेंडा तिरंगा झेंड्यापेक्षा वर होता. कारण की मागून तुम्ही बघाल तर एक लांब असेल एक जवळ असेल तर नॉर्मली तेच त्या पद्धतीने ते झालं होतं. आणि त्याच्यावरून तर अजूनही ते वातावरण पेटलं आणि मारहाण पर्यंत ती गोष्ट आली आणि बरेच आंदोलन झालं आणि तिथे ब्रेक लागल्यानंतर मग संध्याकाळी सगळे स्तब्ध झाले. मग जे शेतकरी आंदोलन मेन जे करत होते, ज्यांच्या पाठीमध्ये राकेश टिकोजी म्हणून होते, की त्यावेळेस आम्ही एक मिट्टी कलश म्हणून, पण जसं की महात्मा गांधीजींनी सत्याग्रह ज्यावेळेस मिठाचा सत्याग्रह केला गुजरात बॉर्डरवरती, की त्याच पद्धतीने हे मिट्टी सत्याग्रह आम्ही ठाणेभर राज्यभर आम्ही केला. तीच मिट्टी घेऊन आम्ही तिथपर्यंत गेलो होतो की याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आणि ज्यांनी मातीसाठी लढा दिला ह्या प्रत्येकाची श्रद्धा असणार आहे, त्यासाठी आम्ही पाठिंबा अशा पद्धतीने दिला होता. बापरे, अगदी शहारा आला आम्हाला ऐकून. आणि त्याच्यात एक घटना अशी की गाजीपूर बॉर्डरला जेव्हा आम्ही भेटायला गेलो तर तिथे तर म्हणजे हे 26 तारखेला घडलं आणि 25 का 27ला तिथे घटना घडली की त्यांचे जे ब्रिजवरती जे लोक झोपलेले त्यांच्या अंगावरती अक्षरशः गाडी पळवली होती आणि त्यांना माहितीही नव्हतं की गाडी येणार आहे किंवा, कारण की जे सिक्युरिटीला म्हणजे आपल्यातलेच काही जण तैनात असतात रात्रभर, तुम्ही लक्ष द्या, तर ते त्यांना पण झोप लागली म्हणून ते झोपी गेल्यामुळे ना त्यांनी डायरेक्ट अंधाराचा फायदा घेतला, लाईट सगळे पहिले बंद केले आणि त्यांच्या अंगावरती गाड्या सगळ्या. आणि उद्देश काय होता हे सगळं करण्याचा? आंदोलन बंद पाडण्याचा, की आंदोलन बंद पाडावं, तुम्ही तिकडे न जाता तुम्ही घरी जावं, डायव्हर्ट करण्याचा मुख्य हेतू होता. डायव्हर्ट करण्यापेक्षा घाबरवणं जास्त झालं. हा, त्यांना वाटत होतं की हे घाबरतील जाते, पण शेवटी पंजाबी आहोत घाबरणार थोडी आहे, त्याच्यामुळे ते झालं. आणि त्यांचे रात्रभर गाडी त्यांच्या ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरती चढले, कोणाचे पाय तुटले, कोणाचे काही जण त्याच्यात एक्सपायर झाले. आणि नंतर मग त्यांची मलमपट्टी सकाळपारी मग तिथे लोकांना आणि स्प्रीड करायचं तर कसं, नेटवर्कच सगळे जाम केल्यानंतर आम्ही कोणापर्यंत पोहोचणार किंवा कोणाला माहिती देणार, असं ते सगळं जॅमर लावल्यामुळे पूर्णपणे बंद. जेवढ्या लोकांना जशी कानोवरती जशी माहिती मिळत तसे लोक एकमेकांना मदत करत होते आणि तिथपर्यंत मदत आली. तिथे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून मध्ये काम चालू झालं, असं ते होतं. सो एकंदरीत ते जे आंदोलन होतं ते आंदोलन तिथेच दडपलं गेलं. कारण लोकांपर्यंत मेन सत्यता आणलीच गेली नाही आणि सरकारचं सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की तुम्ही जे दाखवणार तेच लोकांना दिसत होतं, पण सत्य तुम्हाला दिसतच नव्हतं. आणि त्याच्यात असं एक आहे की सत्य परेशान होत आहे पण पराजित नाही, हे जे वाक्य आहे मेधाताईंचं, हे कायम आठवणीतलं आणि लक्षातलं. कारण की तुम्ही कितीही पराजित व्हा, कारण सत्य कधी लपत नाही आणि ते कधी ना कधी बाहेर येतं. आणि आता ते बाहेर यायला लागले आणि लोकांना माहिती आहे की शेतकरी आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम कोणी केलं होतं, हे सगळं त्या घटनेतून दिसून. आणि तू त्या आंदोलनाचा साक्षीदार आहेस. हो, कारण की त्यात सहभाग घेतला आणि मला त्या गोष्टी माहिती आहेत. आम्ही 5 साथी होतो त्याच्यामध्ये. युवराज गटकर म्हणून आहे, ते सिनियर होते जे सगळं नियोजन आयोजन बघत होते. संदीप म्हणून होता जो गोदा, ज्यांना विनोबा भावे यांचं गाव आहे, त्या गावातून तो आला होता. मी ठाण्यातून होतो आणि एक दिनेश म्हणून आहे जो लोणावळा या ठिकाणावरून आला होता. आणि लोणावळ्याचाच अजून एक सिनियर होता दादा, तो एक यामध्ये सहभागी झाला होता. असं आम्ही NAPMच्या माध्यमातून ही लढाई लढत होतो आणि त्यांना काय म्हणा पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून आम्ही
इथून ती किसान ज्योती रॅलीचं नियोजन केलं होतं. केलं होतं. क्या बात हा. अजय, इतक्या लहान वयामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, आणि मला असं वाटतं की तू 2000 म्हणजे 26 जानेवारी 2020 हे घडलं आणि इमिडिएटली मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये मग हे काही रिलेशन होतं का ह्या सगळ्या गोष्टींचं, की ही मेन म्हणजे कोरोना आला 2019 मध्येच, हम्म. पण त्याचा भाव झाला नाही, कारण ते अच्छा. तिकडच्या तिकडे चालू होतं देशामध्ये, चीन, हम्म. जपान हम्म. या साईडला ते चालू होतं, पण महाराष्ट्रात तेव्हापर्यंत आला नव्हता, पण भारतात आला होता, पण ते थांबवलं गेलं आणि सांगितलं की नाहीये म्हणून. आणि बरोबर मार्च मध्ये 15 मार्च 2020 पहिला लॉकडाऊन लावला. त्यावेळेस तर घंटा वाजून कोरोना जाणं, हो. म्हणजे हे म्हणल्यानंतर ना थोडं विचार बरोबर थाळी वाजवली. जर थाळी वाजून जर एवढे आजार जर जात असते तर आजपर्यंत महाराष्ट्रातले सगळे आजार पळून गेले असते. प्ले सारखा एवढा मोठा आजार आला असता, त्यावेळेस ही लोकांनी वाजवली थाळी. असं ते आहे. पण शेवटी कोरोना होता, नाही असं नाही म्हणता येणार, कारण बरेच जण त्याच्यातून दगावले, पण लोकांनी जर त्याचे फाईट केलं असतं तर जिवंत राहिले असते, कारण की त्याचा एवढा मीडियाने भाव केला होता की त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, भीतीपोटी एक घाबरटपणा त्यांच्यात निर्माण झाला आणि कशातूनही कोरोना होऊ शकतो ही जी मेंटॅलिटी तयार झाली होती, त्याच्यामुळे कोरोना हे झालं. मला आज आनंद होतो की मी एवढं काम करतोय पण अजूनही लस घेतली नाही आणि कोरोनामध्ये आहे. म्हणजे तुम्ही तुमचं विचार नेमकं काय करता त्याच्यावरती ते सगळं त्यावेळेस होतं. आणि मी जवळजवळ 1.5 वर्ष पूर्णपणे बाहेरच होतो, कारण मी फक्त घरी जेवणासाठी आणि झोपण्यासाठी यायचं. आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे मला आईकडून प्रेरणा मिळाली, कारण की माझी आई बस कंडक्टर आहे बसमध्ये, तर ती सकाळी त्यांना कंपल्सरी जाणं गरजेचं असतं. अच्छा, तुझी आई मला असं वाटतं ठाणे जिल्ह्यातली पहिली महिला कंडक्टर. आणि तिच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली, कारण की ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं तर त्यांना बसवाल्यांना कंपल्सरी होतं की तुम्ही येणं गरजेचं, कारण लोक इकडे तिकडे जातात त्यांची सोय. त्यावेळेस ती जात होती, तर मी म्हटलं की ती जाते तर मग मी काय केलं तर मग मी त्याच्यातूनच बाहेर निघालो आणि मग लोकांना मदतीला धावलो. पण ते करत असताना ते नक्की की मला हे करायचं आहे, पण ते करत असताना ज्यावेळेस मी समता विचार प्रसारक संस्थेशी जोडलो गेलो, तर त्यावेळेस मग ते करत असताना मग पुस्तकांची मदत कशी होईल, किंवा फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नसल्यामुळे आई एकटीच करत, आणि वडील 2004 साली एक्सपायर झाले, त्याच्यामुळे आईनी सगळं आम्हाला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. आणि त्याच्यामुळे मग ते शिक्षण घेत असताना समता विचार प्रसारक संस्थेशी जोडलो गेलो, आणि तिथूनच मग मला मार्गदर्शन मिळत गेलं की नेमकं समाजात आपल्याला नेमकं काय काम करायचं असतं, किंवा कशा पद्धतीने करायचं, आणि नेमकं आपलं काय काम आहे. म्हणजे माणूस म्हणून आपण जगायला येतो आहोत, आपलं रोजचं आहे जीवन ठरलेलं, सकाळी काम करायचंय, रात्री जेवण करायचे, झोपायचे, पण आपल्यापेक्षाही अनेक लोक आहेत की ते अजूनही एक टायमाचं जेवण मिळवण्यासाठी देखील धडपड करतात. या गोष्टी मिळाल्या, मग त्यातून मग इकडे वळलो गेलो मी, आणि अजूनही जिद्द की PSI व्हायचंय त्यासाठी तेही माझा मार्ग आहे तो. तर त्याचबरोबर मग आता नेमकं समाजात जर काम करायचं तर नेमकं कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, याच्यासाठी मग समता विचार प्रसारक संस्थेतले डॉक्टर संजय मंगला गोपाल, जे VJTIचे डीन आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत गेलो की समता स्वावलंबी म्हणजे काय, की समाजामध्ये आपल्याला नेमकं काय काम करायचं, वंचित विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने ते केलं. ते करत असताना त्याचबरोबर जगदीश खैरालिया म्हणून मला भेटले की श्रमिकांचे प्रश्न नेमके काय असतात, श्रमिकांची अडचण काय असते, की कंत्राटी काम जे करतो आपण, की आता उदाहरण घेतलं कंत्राटी तर बऱ्याच प्रकारे आहे, पण त्याच्यामध्ये एक शोषित असा वंचित घटक आहे की जो फक्त ड्रेनेज लाईन आणि शोषखड्डे साफ करणारा एक वंचित समूह आहे, की ज्याला वाल्मिक समाजातलेच लोक करतात, पिढ्यानपिढ्या तेच लोक काम करतात. मग दुसरे उच्चभ्रू लोक का करू शकत नाहीत ते काम, त्यांनी का करायचं नाही, तर तुम्हाला फक्त तेच लोक आहेत का ते काम करायला, असं म्हणून नेमकं ते टूप पेटले की नेमकं हे काम करायचं, चला ते समजून घेऊया. मग त्याच पद्धतीने ते काम समजून घेतलं की त्यांना जवळजवळ 4-4 हजारामध्ये त्यांच्याकडून ते काय म्हणतात नाले साफ करून घेतात, गटारे साफ करून घेतात, ज्याला आपण काय म्हणतात बाथरूमची जरी टाकी जरी साफ झाली तरी आपण नाकाला हात लावतो आणि निघून जातो, पण ते त्याच्यात उतरून काम करतात. मग त्या लोकांसाठी ते काम कसं केलं जातं, त्यांचे अधिकार नेमके काय, हे मी जगदीश खैरालिया यांच्याकडून शिकलो.
आणि त्या पद्धतीने त्यांना मदत तू त्यांची करा. कॉन्ट्रॅक्ट वरती लेबर जे काम करतात त्यांच्यासाठी पण तू केलेलं आहेस ना हो आंदोलन? हो हो आणि आझाद त्याच्यासाठी मैदानावर मला एक- वाटतं तुझं आंदोलन गाजलं होतं. हो हो कारण की त्यावेळेस आम्ही आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं की जो माणूस ड्रेनेज लाईन मध्ये उतरल्यानंतर जो एक्सपायर होत होता, मेला जात होता, तर त्याला कोणत्याही सोयी सुविधा गव्हर्नमेंट देत नव्हते. कारण की संविधानाच्या नियमानुसार, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार तुम्हाला तिथे त्यांना मदत करणं, त्यांना सेफ्टी ग्लोव्ज असेल, ऑक्सिजन मास्क असेल किंवा जे सेफ्टी हवेत ते तुम्ही दिले जात नव्हते. तर ते देणं गरजेचं होतं. आणि एखादा माणूस जर तिथे एक्सपायर झाला तर पहिले काहीतरी 5 लाख होती, ती 30 लाखापर्यंत आता मुदत झाली की अच्छा. तुम्ही 30 लाखापर्यंत भरपाई देणं गरजेचं असतं. ती देखील त्यांना दिली जात नव्हती. हे आंदोलनानंतर घडलं. हो, आंदोलनात म्हणजे काही आंदोलनच्या अगोदरही घडलेल्या होत्या, ते आम्ही घेऊन आझाद मैदानावरती त्याचं करत होतो. मग ते सगळ्या गोष्टी आम्ही तिथे मुद्देसूद मांडल्यानंतर आज जवळजवळ 5 जणांना त्याचा फायदा झाला. आणि आज त्या मुलांना त्यांचे जे लहान लहान मुलं होते त्यांना हे 30 लाखापर्यंत मेधाताई पाटकरांच्या मदतीने तिथे त्यांना मिळालं. तुर्तास आपण येथेच थांबूया आणि भेटूया स्पिल द टीव्हीत सरतापेच्या पुढच्या भागात.